नमस्कार। सिटी ट्यूब सुनील तुगनाथ इस फेसबुक पेज और यूट्यूब चैनल पर आप सभी का स्वागत है। आज मेरे साथ है डॉक्टर संकेत अलोने, नमस्ते। जो श्वास रोग तज्ञ है, जो फेफड़ों से संबंधित बीमारियों में कार्यरत है और इन्होंने कोरोना काल में बहुत अच्छी सेवा वनीवासियों को दी थी। तो मित्रों, आज हमारा वीडियो बनाने का प्रयोजन यही है कि वनी में जो घातक होती प्रदूषण की समस्या है, जिस तरह से प्रदूषण की समस्या दिन ब दिन गंभीर होती जा रही है और इस ओर हमारे राजनेताओं का ध्यान नहीं है, हमारे नेताओं का ध्यान नहीं है, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं है, सिर्फ आश्वासन दिए जा रहे हैं। तो मेरा यह प्रयास है कि आपको एक तज्ञ व्यक्ति द्वारा ये समस्या कितनी घातक है और हमारे लिए दिन ब दिन कितनी घातक हो सकती है, इस बारे में जागरूक करूं। तो इस बारे में पूरी जानकारी देंगे हमारे साथ डॉक्टर संकेत अलोने, जो वनी में प्रैक्टिस करते हैं और ये इस विषय के तज्ञ हैं, इसलिए उनको यहाँ पर मैंने ऑन द स्पॉट बुलाया है, जहां से वनी के प्रदूषण की समस्या का मूल है, जहाँ जो जड़ है वनी के प्रदूषण की समस्या का, हम उसी जगह पर खड़े हैं, वनी के रेल्वे क्रॉसिंग का कोयला माल धक्का। तो तर डॉक्टर साहेब, प्रदूषणामुळे किती घातक रोग होऊ शकतात? सुनील दादा, प्रथमतः धन्यवाद, आपण मला आपल्या या चॅनलवर बोलवले। बघा, आपण इथं बघत आहोत की आपल्या मागे किती प्रकारे इथं कोळसा साठवला गेलेला आहे आणि या कोळशाबरोबरच याची ही जी बारीक डस्ट असते, सगळ्यात जास्त धोका आपल्याला डस्ट पासून आहे। मुळात काय आहे की या डस्ट पासून विविध प्रकारचे आजार उद्भवतात। त्यात प्रथमतः आपली स्किन, कारण आपली स्किन ही सगळ्यात पहिले एक्सपोज होते कुठल्याही गोष्टीला। दुसरी गोष्ट आहे आपला श्वास, डोळे आणि मग आपली पचन, म्हणजे जी पचन संस्था जी आहे ती। तर सर्वप्रथम जर का आपण विचार केला तर ही जी डस्ट आहे, ही डस्ट ज्यावेळेला आपल्या स्किनवर बसते, इव्हन तुम्ही आता स्वतः अनुभव असाल की आपल्या घरी आपण जर का कपडा नाही मारला तर पूर्ण काळी डस्ट जमा होते आपल्या घरात। तर तीच डस्ट आपल्या स्किनवर सुद्धा जमा होते आणि याने आपल्याला होतं स्किन इरिटेशन, ज्यामुळे आपल्याला घामे येणे, खाज येणे, चट्टे पडणे असे बरेचसे रोग उद्भवतात। दुसरी गोष्ट आहे, जसं मी तुम्हाला बोललो, डोळे। आज वणीमध्ये जवळजवळ प्रत्येकाला डोळ्याचा प्रॉब्लेम होतो आहे, डोळ्यांची आग होणे सतत। कारण तुम्ही बघू शकता की बाहेर फिरणारे लोक आज आपल्याला विदाऊट गॉगल, विदाऊट सनग्लासेस आपण फिरूच शकत नाही, किंवा चष्मा तर लावावा लागतो, एवढी धूळ आज आपल्या वणीमध्ये आहे। आणि त्यात सगळ्यात जास्त प्रमाण आहे या कोळशा डस्टचं। म्हणजे आता सांगायचं झालं तर जो आपल्या वणीचा एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा खूप खराब आहे, जर का आपण विचार केला तर। तसंच तिसरी जी गोष्ट आहे ती आहे आपल्या श्वासाची। माणूस बिना श्वासात जगू शकत नाही, श्वास घेणे आपल्याला भाग आहे, घेणे आपल्याला आवश्यक आहे। श्वासाचे रोग जे असतात हे डस्टचे जे पार्टिकलचा जो साईज आहे त्याच्यानुसार वेगवेगळे जे आजार आहेत ते होतात। सर्वप्रथम जे मोठे पार्टिकल असतात ते आपल्या नाकात जमा होतात, तिथनं आपल्याला वारंवार सर्दी होणे, नाक बुजणे हे प्रकार होतात। सायनसायटिस म्हणजे जसं डोकं दुखणे वारंवार, हा सुद्धा त्यातला एक प्रकार आहे। जी त्याहून थोडी बारीक डस्ट असते ती आपल्या श्वासात आत शिरते आपल्या श्वासनलिकेद्वारे। ती ज्या वेळेला आपल्या फुफ्फुसात जमा होते, फुफ्फुसात जमा झाल्यानंतर ती डस्ट आपले जे श्वासाचे छोटे छोटे पार्टिकल असतात आपल्या फुफ्फुसामध्ये, आपल्या फुफ्फुसाचं काम आहे आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे। म्हणजे हवा घेतली, श्वास आपण ज्या वेळेला आत घेतला की ते प्रसरण पावतं आणि आपण सोडला की ते आकुंचन पावतं। तर ही जी शक्ती आहे, ही शक्ती कुठे ना कुठे या डस्टनी कमी होते, कारण याचे जे नॅनो पार्टिकल असतात, अगदी लहान पार्टिकल्स, ते पार्टिकल्स ज्यावेळेला आपल्या फुफ्फुसात जमा होतात तर आपली ही जी आकुंचन आणि प्रसरण पावण्याची शक्ती जी आहे फुफ्फुसांची, ही कुठे ना कुठे लोप पावते। त्यामुळे सीओपीडी नावाचा जो आजार आहे, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, हा उद्भवतो, ज्यामुळे लोकांना म्हणजे फार लांब प्रमाणापर्यंत श्वासाचे हे आजार होतात। दुसरी गोष्ट आहे दमा, हा तळात प्रकार झाला सीओपीडीचा, दमा होतो। तसंच दुसरी गोष्ट, आता जे लोक खास कोळशात काम करतात, आपण तर ठीक आहे, आपण बाहेर राहतो किंवा आपण सिटीमध्ये राहतो, आपल्याला हा त्रास होतो आहेच, पण जे लोक इथे वर्कर आहेत, जे लोक इथे काम करतात, या लोकांचं पण वारंवार त्या डस्टशी संपर्क आल्यामुळे त्यांना कोल वर्कर्स लंग म्हणजे किंवा निमोकोनियोसिस नावाचा एक आजार असतो, तो त्यांना होऊ शकतो। दुसरी गोष्ट की जे आता समजा मोठे पार्टिकल आहेत श्वासाबरोबर, आपली जी अन्ननलिका आहे त्याद्वारे पण आपल्याला आपल्या पोटात तो जो डस्ट आहे तो जातो। तर त्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता, आज तुम्ही बघाल तर वणीमध्ये, आता मी वणीमध्ये जवळपास 10 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे, तर मला हा अनुभव आला की वणीमध्ये बद्धकोष्ठतेचं प्रमाण, श्वासाचं प्रमाण, डोळ्यांच्या आजाराचं प्रमाण हे खूप जास्त आहे।
तर कुठं ना कुठं ही जी डस्ट आहे, या डस्टचा याच्यात एक चांगला काय म्हणतात त्याला, भाग आहे, हा नक्कीच, हिस्सा मोठा म्हणू हा शकतो. हा तर डॉक्टर संकेत, तुम्ही आता आम्हाला सांगितलं की या धुळीमुळे, भुकटीमुळे, की या म्हणजे धुळी मोंडली कोळशामुळे, की हृदय आणि फुफ्फुसे कमकुवत होतात. बरोबर तर बरोबर. वणीमध्ये असा काही प्रकार सुरू आहे का, तुमच्या पाहण्यात आला आहे का? तुम्ही इतक्या वर्षापासून प्रॅक्टिस करतायत? हो हो, आहेत वणीमध्ये अशा केसेस आहेत. ऍक्च्युली काय आहे, सर्वप्रथम वणीमध्ये या सर्व गोष्टी डायग्नोसिस करायला थोडा त्रास यासाठी जातो, कारण आपल्याकडली जी पब्लिक आहे थोडीशी इकॉनॉमिकली कमकुवत आहे, आणि याचं डायग्नोसिस करण्याकरता आपल्याला सिटी स्कॅनची गरज पडते किंवा ब्रॉन्कोस्कोपीची गरज पडते. तर पण मी तुम्हाला एवढं ठामपणे सांगू शकतो की वणीमध्ये आज जे दम्याचं प्रमाण आहे, जे मी तुम्हाला बोललो सीओपीडी, याचं प्रमाण फार जास्त आहे, आणि त्यात कुठं ना कुठं याचा हात जास्त आहे कोळशा डस्टचा. तर किती घातक होऊ शकतो आजार हा? म्हणजे लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, जे सामान्य आपण जे शहरात राहतो, ही धूळ हवेमार्फत आपल्या शहरात पोहोचते, तर आपल्या सामान्य लोकांसाठी किती घातक होऊ शकतो हा आजार? हे बघा, आपण जर का विचार केला, शेवटी ही हवा आहे आणि हवा सगळीकडे पसरणार, आणि आज आपल्या वणीचा म्हणजे आपण 1 किलोमीटरच्या पण आतच हे सगळं आहे. जर का आपण विचार केला तर म्हणजे आपण मध्यवस्तीत राहून सुद्धा या डस्टची आपल्याला रोज सामना करावा लागतो. आणि त्यामुळे कसं होतं की जे लहान मुलं आहेत, जे आपण बाहेर खेळणारे मुलं आहेत, त्यांना सुद्धा या डस्टचा कुठं ना कुठं प्रादुर्भाव होतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल दम्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सोबतच जे वयस्कर लोक आहेत त्यांना याचा त्रास जास्त होतो, खास करून हिवाळ्यामध्ये. कारण हिवाळ्यामध्ये हवेत जे दव असतं, त्या दव सोबत ज्या वेळेला हे कोळसा डस्ट मिक्स होते, त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम जे आहेत हे अजून जास्त प्रमाणात उद्भवतात. हिवाळ्यात हवा खाली राहते. हा एक्झॅक्टली तेच, कारण दव असतं ना, तर त्या दवामुळे हा त्रास अजून जास्त होतो. तर संकेत सर, आपण काही वर्षापूर्वी एक जागतिक बिमारी कोरोनाचा सामना केला. बरोबर. तुम्ही त्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये मोफत सेवा दिली, लोकांची बिलकुल. सेवा केली तुम्ही. तर कोरोना नंतर आता ही वस्तुस्थिती किती घातक झाली परिस्थिती आपल्यासाठी? कारण कोरोनामुळे ते लोकांचे फुफ्फुसे आणि हृदय कमकुवत होत आहे, कमकुवत हा झाले. एक स्टडी मध्ये आढळून आला आहे. बिलकुल बिलकुल. आणि आपण अशा घातक परिस्थितीमध्ये राहतोय, भयावह परिस्थिती म्हणू शकतो. तर याबद्दल आपण काय म्हणा, म्हणजे कोरोना नंतर किती प्रभाव आपला म्हणजे वाढला आहे या गोष्टींचा? बघा, प्रत्येकच, कारण ऑल ओव्हर जर का आपण शरीराचा विचार केला तर फुफ्फुस हे एक प्रकारे जरा नाजूकच असतं आपलं. फुफ्फुसावर ज्या वेळेला डॅमेज होतो, तो डॅमेज पूर्णपणे भरला जात नाही. जसं आपल्या त्वचेला जर का एखादा आपण कट दिला आणि आपण त्याला टाके मारले, तर ती जागा पूर्ववत तुम्हाला स्किन दिसत नाही, त्याला स्कारिंग होतं, ती आपल्याला चोंद जी असते ती दिसून पडते. सेम आपल्या फुफ्फुसाचा आहे. तर कुठं ना कुठं आपले फुफ्फुस डॅमेज झालेले आहेत. त्यामुळे समजा जर का एक 100चा जर का आपण भाग पकडला आपल्या फुफ्फुसाचा, तर कोरोनाने कुठं ना कुठं त्याला कमकुवत करून 90वर आणला असेल, कोणाचा 85वर आणला असेल, कोणाचा 80वर आणला असेल. आणि नॉर्मली माणसाला नॉर्मल जगण्याकरता किमान 80% हवा जी आपल्या फुफ्फुसामध्ये येते, 80% आपल्या फुफ्फुसाला काम करणं आवश्यक आहे नॉर्मल लाईफ जगण्याकरता. आणि कुठं ना कुठं कोरोनामुळे आणि कोरोना नंतर या डस्टमुळे आपल्याला हा त्रास वाढलेला आहे. तर संकेत सर, आपण पाहिलं आहे की एवढ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले आहे. बरोबर. आपण सोशल मीडियावर पाहतो, टीव्हीवर पाहतो, वर्तमानपत्रात वाचतो. बरोबर. तर प्रदूषणही त्यामागचं कारण होऊ शकते का? कारण एकदम म्हणजे तरुण वयात हार्ट अटॅक येत आहे. याचं कारण आहे तळपडेला हार्ट अटॅक पाहिला आपण. बरोबर बरोबर. तर त्याचं कारण होऊ शकतं, हा प्रदूषणाचा भाग होऊ शकतो. बघा, यामागे कारण रिसेंटली या 2-4 वर्षा अगोदरच आपण आपल्या वणीतली सुद्धा एक घटना ऐकलेली आहे, जैन लेआउट मधली. एक 22-23 वर्षात तरुण मुलगा हार्ट अटॅकनी गेला. खरे तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल. तर कसं, ही जी डस्ट आहे, या डस्टमुळे आपल्याला जे प्रादुर्भाव होतात, आणि कसं आपलं फुफ्फुस हे आपल्या हार्टला अटॅच आहे. आपलं फुफ्फुस काय करतं, जे हवेतलं ऑक्सिजन आहे ते ओढून आपल्या ब्लड मध्ये देतं, आणि ते जे ब्लड आहे शेवटी कुठं ना कुठं आपलं हृदय त्या सगळ्यांना काम करवतं. आणि आपलं हृदय जर का डॅमेज होत गेलं तर हे सगळ्या गोष्टी होणारच. ही जी डस्ट आहे याच्यासोबतच जसं एक ऍथेरोस्क्लेरोसिस नावाचा प्रकार असतो, की ज्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या हार्ड होतात. आणि एका स्टडीमध्ये हे सुद्धा दाखवलेलं आहे की बा ही जी डस्ट आहे, ही डस्ट आपल्याला ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना कडक करते. कारण आपल्या रक्तवाहिन्यांना सुद्धा आकुंचन आणि प्रसरण पावण्याची म्हणजे शक्ती असते. आणि उच्च रक्तदाब जो आहे, ज्या वेळेला ही जी शक्ती आहे ही कमी होते, त्यावेळेला उच्च रक्तदाब होतो, आणि उच्च रक्तदाब झाला की आपल्याला हार्ट अटॅक शक्यता जास्त असते. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर
प्रदूषण तर म्हणजे खूप मोठं कारक आहे या प्रश्न- फुफ्फुस आणि प्रश्नच नाही, हृदय प्रश्नच संकोच नाही. होण्यामध्ये. बिलकुल आणि याची आपल्याला काळजी घेणं आवश्यकच आहे. बिलकुल बिलकुल कारण किती म्हटलं काही म्हटलं, कारण हा जो माल धक्का इथं आहे हा ध्वनीच्या प्रदूषणामध्ये खूप मोठा कारणीभूत खूप आहे. बिलकुल बिलकुल. आणि कसं आहे, आता आपण जसं कोरोनाचा विषय काढला की कोरोनामध्ये मी तर म्हणेन की भले सरकारने म्हटलेलं आहे किंवा तुम्ही मास्क लावू नका किंवा मास्कची बंदी हटवलेली आहे, पण आपल्या वणीकरांना याची नितांत गरज आहे की आपण मास्क लावला पाहिजे. कारण कुठे ना कुठे हे जे मोठे पार्टिकल आहेत हे त्या मास्कला अडतात आणि डायरेक्ट आपल्या श्वासात जात नाही. तर थोडंसं ते पण आपल्याला करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सरकार याचा काही निर्णय घेत नाही तोपर्यंत किमान आपण तरी आपली एक काळजी घेणं आवश्यक आहे. अशी आहे. हो. सर, आपण एक स्टडी मध्ये मी वाचलं होतं मागं की संतती म्हणजे संतती प्रजनन क्षमतेवरही प्रदूषणाचा परिणाम होतो. हो हे होतो कितपत खरं आहे सर? होतो. कसं आहे, कोल्ड डस्ट सोबतच काही ऑक्साईड्स जे असतात हे यात मिसळलेले असतात हवेमध्ये, किंवा जे फ्री रॅडिकल असतात. आता त्याला मी एक्झॅक्ट तुम्हाला मराठीत नाही सांगू शकत, मला शब्द नाही आठवत त्याचा. तर ते आपल्या प्रजनन क्षमतेला कुठं ना कुठे डॅमेज करतात, म्हणजे माणसाच्या पण आणि स्त्रीच्या पण. म्हणजे वीर्य पातळ होणे किंवा वीर्याची जी मोटिलिटी असते स्पर्म्सची, आपल्या झीज होणे. जीवाणूंची ती कमी करणे. सोबतच स्त्रियांमध्ये जे थायरॉइडचे आजार ते सुद्धा वाढतात कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींमुळे. संकेत सर, आता आपण कितीही म्हटलं काही म्हटलं तरी आपण ही जागा सोडून जाऊ शकत नाही. बिलकुल बिलकुल. आपल्याला राहायचं इथंच आहे. राहायचं इथे लोकांचं असं मन आहे की सगळं आमचं इथंच आहे, आम्ही ही जागा सोडून हिल स्टेशनवर कुठे जाऊ शकत जाऊ नाही आम्ही. शकत नाही. धूळ मातीमध्ये आम्हाला राहायचं. बिलकुल बिलकुल तर बिलकुल. यासाठी आपण बचाव आणि काळजी काय घेऊ शकतो? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा बचाव कशा प्रकारे करायला पाहिजे आपण? बघा, स्वच्छता महत्वाची आहे. जसं मी तुम्हाला बोललो की कोरोनामध्ये आपण मास्क लावत होतो, आपण आजही मास्क वापरले पाहिजे. मार्केटमध्ये साधे मास्क आहेत, 3 प्लाय मास्क आहेत, त्यानंतर काही हाय क्वालिटीचे मास्क येतात. मी तुम्हाला काही इमेज शेअर करून देईल त्याच्या. तर मार्केट ते सुद्धा मिळतात. त्याला फिल्टर लागलेले असतात, हेपा फिल्टर लागलेले असतात त्याला, ते सुद्धा मास्क मिळतात. सोबतच डोळ्यांची आपल्याला प्रिकॉशन घेण्याकरता आपण सनग्लासेस वापरू शकतो, गॉगल वापरू शकतो. स्किनला वाचवण्याकरता आपण ऍप्रन वापरू शकतो किंवा मोठे ज्या स्लीव्ह असतात त्या वापरू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि शिवाय सर्वप्रथम मी तर हे म्हणेन की बा, कुठलाही रोग आपल्यावर वाढवून घेऊ नये. जर का कुठलीही गोष्ट आपल्याला जाणवत असेल, सर्दी खोकला मामूलीचा जर का आपल्याला वाटत असेल, थोडा दम लागत असेल हलका जरी, तर ताबडतोब आपण या गोष्टी केल्या पाहिजे. या ही जी डस्टमुळे होणारे जे आपले जे आजार आहेत श्वासाचे, त्याकरता काही टेस्ट आहेत त्या सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे डॉक्टरचा सल्ला लवकरात लवकर आपण घेतला पाहिजे. यासाठी मी तरी असंच म्हणेन, घ्यायला पाहिजे. डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे बिलकुल. आपण. तर आपण एकदम ऑन द स्पॉट हा इंटरव्ह्यू घेतोय. हो. म्हणजे लोकांना एक प्रकारे जागरूक करण्यासाठी. बिलकुल बिलकुल. आपला कुठलाही राजकीय हेतू नाही, म्हणजे लोकांना सामाजिक प्रश्नाची जाणीव म्हणून आपण हा इंटरव्ह्यू घेतो. लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. तर सर, मला हा विचारायचा प्रश्न की तुम्ही मागं म्हणाले की मुलं जे बाहेर खेळतात हो. त्यांना हा आजार होऊ शकतो, धुळामुळे त्यांच्यावर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. बिलकुल बिलकुल. तर मुलांची काळजी कशी घ्यावी आपण? कारण मुलं तर मास्क लावणार नाही, मुलं बाहेर जातीलच. तर थोडाफार म्हणजे कोणती लक्षणे आढळली तर आपण डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे? बघा, डॉक्टरचा सल्ला घेण्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे अशा काही गोष्टी आहेत, योगासनं आहेत, श्वासांसाठी लागणारे काही आसनं आहेत, ते आपण मुलांना शिकवू शकतो, की जेणेकरून त्यांची श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठं ना कुठं सुधारू शकते. आणि थोडंसं आपण जर का त्यांना शिक्षण दिलं, थोडं जर का आपण त्यांना सावध केलं, तर मला असं वाटतं की आपले मुलं सुद्धा या गोष्टीला ऐकतील. त्यांना पण कुठे ना कुठे या गोष्टी आपण दाखवणं गरजेचं आहे. संकेत सर, तुम्ही एकदम कोळशाच्या मागच्या ढिगाऱ्याजवळ उभे आहात. तुमच्या मागे खूप मोठा ढिगारा आहे, खूप मोठा ढिगारा आहे. बिलकुल. तर सामान्य जनतेला तुम्ही काय सांगाल की कशी काळजी घ्या, कुठलं लक्ष ठेवा आणि कशा प्रकारे आपलं जीवनमान सुधारा? बघा, नॉर्मली म्हणजे ऍज अ डॉक्टर म्हणून जर का तुम्ही विचाराल मला, तर मी तुम्हाला हेच म्हणेन, मास्क, योगासनं करा, आपली श्वास घ्यायची प्रक्रिया आहे अनुलोम विलोम किंवा बाकीच्या ज्या कपालभाती ह्या सगळ्या गोष्टी आहेत या करा. आणि जर का तुम्हाला कुठला आजार होत असेल, तुम्हाला जर का श्वास लागत असेल, तुम्हाला दम लागत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरला भेटा. कारण कसं आहे, एखादी गोष्ट वाढल्यानंतर त्याच्यावर इलाज करण्यापेक्षा प्राथमिक उपचार कधी पण चांगले. लक्षणं कोणते लक्षात ठेवावी सर? म्हणजे लक्षणं आपल्याला असं माहित पडलं की हा त्रास होत आहे, तर लक्षणे कोणती आपल्याला? वारंवार सर्दी हृदय आणि फुफ्फुसा मार्ग. हो, वारंवार सर्दी होणे, डोकं जड राहणे, आपले हे चाळे असतात हे दुखणे, दम लागणे किंवा खोकला राहणे वारंवार. काही लोकांना रात्री झोपल्यावर खोकला जास्त जाणवतो.
तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत किंवा खास करून जर लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होत राहणे दर महिन्याला दर 2 महिन्याला, हे सुद्धा एक त्याला कारण आहे कुठं ना कुठं. तर यामध्ये आपण जे आता प्राणायामचा उल्लेख केला, हा. तर योग किती मधले लाभदायक होऊ शकतं? योगाकडे जाणं किती लाभदायक होऊ शकतं लोकांसाठी? बघा, ह्या सर्व गोष्टी कुठं ना कुठं आपल्या शरीराला लाभदायकच आहेत. आपल्या पूर्वजांनी ज्या सगळ्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहे, प्राणायाम करणे, अनुलोम विलोम करणे किंवा इतर गोष्टी, ह्या आपल्या श्वासाची क्वालिटी कुठे कुठे सुधारणार. किमान म्हणजे इव्हन दम्याच्या पेशंटला सुद्धा आम्ही त्याला ही एक्सरसाइज करायला लावतो. फक्त आम्ही त्याला वेगळं नाव देतो, पण कुठे ना कुठे आपल्या योगचर्येमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे जी आपली पूर्वजांची पद्धती होती ती आपण अंगीकारली तर आपल्याला म्हणजे या त्रासाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होईल असं वाटतं. 100% आपण टाळू शकणार नाही, कारण ही डस्ट आपल्याला डायरेक्ट आपल्या तोंडावरच आहे सगळं. त्यामुळे आपण हे डायरेक्ट नाही टाळू शकत, पण आपण याच्यापासून बचाव करण्याचा किंवा आपल्याला होणारा जो काही आजार आहे त्याला आपण लांबणीवर टाकू शकतो, त्याला आपण टाळू नाही शकत. प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर काही खाण्यापिण्यात काही आपण म्हणजे काही वस्तू समाविष्ट करून प्रतिकार शक्ती वाढवू शकतो आपली? प्रतिकार शक्ती वाढवण्यापेक्षा मी असं म्हणेन तुम्हाला की थंड पेय आपण टाळले पाहिजे, कारण थंड पेय घेणाऱ्यांमध्ये घशाचे आजार वारंवार होतात आणि त्या घशात हीच डस्ट आपल्याला जमा होते कुठे ना कुठे. तर थंड पिणं जे आहे, थंड पेय जे आहेत हे आपण टाळले पाहिजे. शेवटी जो आपला रुटीन डाएट असतो त्याला फॉलो करणे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे रोज सामान्य जे जेवण घेतो बिलकुल इतकं बिलकुल केलं तरी भरपूर आहे. बिलकुल. फक्त जे आपण ते कोल्ड्रिंकच्या आहारी जातो, थंड पेय पितो, एक्झॅक्टली एकदम थंड कॅन मधलं थंड पाणी पितो, ते टाळलं पाहिजे. ते टाळलं पाहिजे. संकेत सर, आपण ऑन दी स्पॉट आलात. आपण इतका आपला बहुमूल्य वेळ दिला आणि लोकांना इतकं अनमोल मार्गदर्शन केलं. मला ही पूर्णपणे आशा आहे की लोक ही तुमची मुलाखत बघून काहीतरी सुधारतील आणि नेते लोक जे आपले आहेत, जो प्रदूषणाचा मुद्दा इतक्या गंभीरतेने घेत नाही, आता तरी घेतील. नक्कीच. धन्यवाद सर, संकेत सर.